म्हणजे कारंडे राहणार कोसारी तालुका जत इथला रहिवासी आहे. आमच्या शेजारी भांडणामुळं रस्त्याच्या तक्रारीमुळं आडवाडी होती आमच्यात काय. आणि ती शेजारी लोक म्हणतात की माझा बांध विहीर मोजून बांधाची आंब्याची झाडं लिंबाची झाडं तोडून रस्ता पाहिजे. त्यासाठी वाद आमचा निर्माण झाला होता. आणि त्या शेतकऱ्यांनी गेल्या 20 वर्षापूर्वी माझा 11 फूटचा उंचीचा दगडी बांध होता. त्या शेतकऱ्यांनी सांगोलकर लोकांनी येऊन माझा बांध विस्कटून लावला होता. मी त्यावेळेला येऊन पोलीस स्टेशनला एनसी नोंद केली. त्यावेळेला त्यांनी फौजदार साहेबांनी काय सांगितलं की रस्ता तुम्ही मोजणी केला का त्यांना विचारलं. ते म्हणले मोजणी केली नाही. पण मोजणी केली नाही बांध असल्याने तुम्हाला काय अधिकार आहे विचारलं. जसा होता तसा बांध तुम्ही घालून द्या. त्या साहेबांनी मला तो बांध घालून द्यायला होता. त्यानंतर हा वाद आमचा एकुप्याला गेल्यानंतर मी तहसीलदारांकडे अर्ज केला. त्यांनी त्यांच्या रानात जो रस्ता होता नकाशात असणारा वहिवाटीचा असणारा आणि आमदार फंडातून झालेला रस्ता त्यांच्या रानातून झाला होता तो त्यांनी बंद केला. त्यामुळे मी तहसीलदार साहेबांच्याकडे आलो. त्यांचा निकाल घेतला. मला वाटतं 2002 साली पहिला निकाल. त्यानंतर त्या 2 शेतकऱ्यांचा निकाल घेतला. ते शेतकरी थांबले. दुसरा 2 शेतकरी पण अडवला. त्यावेळेला मी 2005ला निकाल घेतला. तो गुन्हा केला. आणि त्यानंतर पुन्हा 2-4 वर्षे गेली. 4 वर्षानंतर 5 शेतकऱ्यांना सोडवला. 5 शेतकऱ्यांना सोडवला. त्यावेळेला पुन्हा मी तहसीलदारांच्याकडे आलो. आणि तहसीलदारच्या यांच्याकडे येऊन पुन्हा मी तुम्हाला 5 शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून देणीबाबत आदेश घेतला. कारण का नकाशात असणारा रस्ता तो आहे. फाळणी नकाशाला आहे. 7-12ला बी आहे काय. गट नकाशाला आहे. आणि सर्वांना नकाशाला रस्ता तो आहे. आणि आमदार फंडून झाला रस्ता होता. त्यांनी तसा आमच्या बाजूने आदेश दिला की रस्ता खुला करा म्हणून. तरी त्यांनी रस्ता खुला केलेला नव्हता. पुन्हा मी कोर्टात गेलो. कोर्टात दावा केला. आणि कोर्टाचाही निकाल तुम्हाला सांगतो पुन्हा झाला की त्यांना ताकीद दिली की तुम्ही रस्ता खुला करून द्यावा म्हणून सांगोलकर लोकांना. दिल्यानंतर कोर्टाचा निकाल झाला तरी त्यांनी मानलं नाही. पुन्हा मी तहसीलदार साहेबांच्याकडे गेलो. आणि तहसीलदार साहेबांनी त्यांना अटकेची नोटीस काढली. तुम्ही तहसीलदारचे निकाल मानत नाही 2-3 कोर्टाचा आदेश तुम्ही मानत नाही म्हणजे तुम्ही अटक होण्यास तुम्ही पात्र झाला आहात. आहे माझ्याकडे पत्र. अटक करण्याला तुम्ही पात्र झाला आहात. त्याबद्दल तुमचं म्हणणं येऊन सांगा. असं ज्या दिवशी त्याला नोटीस दिली त्या दिवशी त्यांना फक्त काय केलं माहिती आहे का. गावातील गाईच्या संबंधित माणसं गोळा केली. वालेखिंडी कोसारी कासलिंगवाडी आणि मोकाशवाडी 4 गावची संबंधित थोडा गोळा केली. आणि त्याने जे सांगितलं की आम्हाला असा आदेश आला या आणि आम्ही रस्ता द्यायला तयार आहे. तयार आहे म्हणतात. मग त्याला मी काय म्हणतो माहिती आहे का नकाशात असणारा रस्ता मला पाहिजे. नकाशात असणारा रस्ता हो त्यांच्या शेताच्या मध्यातून जात होता. रस्त्याच्या पूर्वेलाही राहत होतं शेत त्यांचं आणि पश्चिमेलाही त्यांचं शेत राहत होतं. असं म्हणल्यानंतर ती म्हणजे कसं झालं 4 बाजू लोकांना बी योग्य वाटत होती. कारण मधनं जाण्यापेक्षा कडेने रस्ता दिला. मी म्हणतो तू कडेने नको. कडेने जर तुम्ही रस्ता दिला तर माझा बांध उद्या निघणार आहे. माझी विहीर उद्या मुजणार आहे. रुंदीकरण आल्यानंतर आता जो मला पश्चाताप झाला 10 वर्षे तो पश्चाताप होणार उद्या मला होणार नाही. मग त्यावेळेला त्यांनी काय केलं माहिती आहे का कोडाजी होते प्रकाश भोसले होते काही वाळीखिंडी भीमराव शिंदे होते गजानन सांगोलकर होते. आणि तुम्हाला काय म्हणाले की आत्ताच आपण हायवे करून घेऊ. आत्ताच हायवे केल्यानंतर तुमच्या बांधाकडे यायला उद्या प्रश्न उरत नाही. आता तिथे थांबतो तुम्ही काय बोला ज्यांना वेळ आहे भरपूर ऐकू तर माझं म्हणणं भरपूर यांना. मग तुम्हाला सांगतो त्या पद्धतीने त्यांनी काय केलं माहिती आहे का हायवे वनीकरण हद्द 9 फूट कडार 1 मीटर आणि 33 फूट रस्ता असा त्यांच्या शेतातून मध्यातून जाणारा रस्ता कॅन्सल करून हा एका कडेने रस्ता काढून दिला. तो कडेने काढून दिलेला रस्ता आत्तापर्यंत 16-17 वर्षे वहिवाटीत होता. कुठल्याही शेतकऱ्यांनी त्याच्यावर एवढा दगडसुद्धा ठेवलेला नव्हता. अजिबात काही नव्हतं. शेतकरी गप होती. त्यांचं आमचं पाऊणपणे नातं होतं. भांडण होतं तोपर्यंत माझा तू आम्ही विरोधात एकमेकाला वाकड्या नजरेनं बघत होतो. पण हे भांडण ज्या दिवशी मिटलं त्या दिवशी आम्ही एकमेकाच्या लग्नात एकमेकाला आहेर घेऊन जातो.
एकमेकाला आहेर घेऊन जातो ती इतकी आमची गोडी आली होती. रस्त्याविषयीच आहे हो, थांबा तुम्ही. मला बोलतो थांबा. रस्त्यात बोल रस्त्यात मग रस्त्याची काही ऐकून घ्या. रस्त्याची काही तक्रार आमची मला सांगायचं की रस्त्याची काही तक्रार नव्हती, एवढं फक्त मला सांगायचं आहे. आता काय पोषण सांगा. आता झाली किसन टेंगले आणि त्यांची मंडळी कविता टेंगले काहीतरी नाव आहे मला आठवत नाही. हा यांनी सरपंच झाली आणि झाल्यानंतर तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांना काय आश्वासन दिली ते मला माहीत नाही. आणि त्यांनी त्या लोकांना शिकवून रस्त्याची इतकी तकलीफ होण्याची काही गरज नाही असं म्हणून रस्ता रुंदी कमी करायचा आहे या हेतून एक दिवशी आमच्या रस्त्यावर बैठक घेतली. बैठक घेतल्यानंतर 4 लोक म्हणले कमी करायचं आहे, इतक्या रुंदी काय काम नाही. मग मला पण त्यांनी विचारलं काय करूया. 4 लोक समजले पण म्हणले थोडक्यात सांगा. थोडक्यात एवढं सगळं येत नाही. असू द्या. 33 फूट रुंदीचा जो रस्ता होता एक 10 फूट कमी करूया. मी म्हटलं बरं असू दे चला करा करा म्हणून त्यांनी JCB लावलं. 10 फूट रस्त्याची रुंदी कमी करून रस्ता करायला चालू केला. चालू केल्यानंतर तुम्हाला सांगतो पुन्हा तो रस्ता बनवला पण तसा बनवला. 2 गटाचा रस्ता 2 शेतकरी होती तक्रार. संभाजी मारुती करांडे आणि अंकुश रामचंद्र सांगोळे यांच्या तक्रारीचा तो विषय तसा मिटला नव्हता. बाकीचा विषय पूर्णपणे पहिला बी मिटला होता आणि किसन टेंगलेंनी पण मिटवला होता तो विषय. झाला गेला की तुम्हाला 15 दिवस मध्ये गेले की त्यांनी पूर्ण रस्ता बंद केला. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.